ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिवसभरातील तिसरा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा त्याकडे आपण बोलूयात। पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये महिला नेत्यांचं आंदोलन रंगलं। महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी या आंदोलनानं तीव्र रूप घेतलं। गुडलक चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या रेखा कोंडे आणि काँग्रेसच्या संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोठ्या संख्येनं निदर्शनं केली। आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये फलक घेऊन निषेधाच्या घोषणा दिल्या आणि तपासामध्ये निष्पक्षता राखण्याची मागणी केली। विशेष म्हणजे चाकणकरांविरोधात त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील उतरल्यानं या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली आहे, कारण हे आंदोलन आता रुपाली विरुद्ध रुपाली असंच पाहायला मिळतंय। महिलेने आत्महत्या केल्यानंतर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। मी कुठली पक्षाची पदाधिकारी म्हणून नाही ना राजीनामा मागते, मी एक महिला म्हणून मागतीये, मी समाजकार्यातली भगिनी म्हणून मागतीये। म्हणजे तुमचं असं मत आहे का राज्य महिला आयोगाने चुकीचं करायचं आणि ती माझ्या पक्षातली आहे म्हणून जनतेची जो काही रोष आहे, जनतेने जी मागणी आहे ती मान्य न करता चुकीला योग्य म्हणायचं, असं करायचं, असं तुमचं म्हणणं आहे का? राज्य महिला आयोग ज्या चुकलेल्या आहेत त्याच्यानुसार एक महिला म्हणून मी त्यांचा राजीनामा मागत आहे। महिलेने आत्महत्या केल्यानंतर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसच्या पुण्यातील जनरल सेक्रेटरी संगीता तिवारी, स्वतः जोडल्या गेलेल्या ज्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या। संगीताजी, आपलं स्वागत। रुपाली विरुद्ध रुपाली हे चित्र आज महाराष्ट्राला का पाहायला मिळतंय? एकाच पक्षाच्या दोन्ही नेत्या आहेत, मात्र एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या पाहायला मिळतात। तुम्ही देखील आज प्रचंड संताप व्यक्त करत पुण्यातल्या रस्त्यावरती आंदोलन करताना दिसून आल्या। रेखा कोंडेंनी देखील हाच पवित्रा घेतलाय, मात्र यामध्ये ज्यांचा विरोध तुम्ही करताय त्या देखील महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहे। काय कारण आहे संगीताजी? लक्षात घ्या, महिला आयोग पहिले होतं, बरोबर आहे, महिला आयोग अध्यक्ष पण पहिल्या होत्या, बरोबर आहे। याच्या आधी कधी तुम्ही महिला आयोग किंवा महिला आयोगाच्या अध्यक्षाविरुद्ध विरोधक असतानाही कुठे त्यांना विरोध झाला नव्हता का? तर त्यावेळेस महिलांवर मुलींवर अत्याचार एवढे होत नव्हते। आज 8 महिन्याच्या मुलीपासून 80 वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार होत आहेत, मग हे महिला आयोग करताय काय? आणि कुठेही तुम्ही बघितलं तर कोणत्याही इथं मध्ये अतिशय असंवेदनशील वागणं आहे हो त्यांचं। म्हणजे त्या मुलीवर ती डॉक्टर आज त्या बिचाऱ्या गरीब बापुड्यांनी आपल्या छोट्याशा लेकराला कुठे फलटणला पाठवलं, साताऱ्याला पाठवलं, ती डॉक्टर झाली, किती पैसे लागले असतील, किती तिने हाल झेलले असतील, आणि त्याच्यानंतर ती जर लेकरू आत्महत्या करतात त्या आईबापांवर काय होतं? का नाही गेल्या महिला आयोग अध्यक्ष पहिला त्यांच्याकडे बीडला? का नाही गेल्या? पहिली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची घाई का नटून थटून? म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही पण संगीताजी, नटून थटून वरती इतका जोर का? त्यांच्या साड्यांवर बोललं जातंय, त्यांच्या कपड्यांवर, राहणीमानावरती बोललं जातंय, काय कारण आहे या मागचं? त्याचं कारण एकच आहे की त्या महिलांना मुलींना न्याय देत नाहीयेत, फक्त नट्टापट्टा करून फिरतात, तर कुणालाही राग येईल। तुम्ही नॉर्मल राहिले असता तरी कदाचित, पण तुमचं जे ओरा आहे तो काहीतरी वेगळाच आहे। अहो, तुम्ही महिला आयोग अध्यक्ष आहे, तुम्ही रस्त्यावर फुटपाथवर बसूनही एखाद्या महिलेला समजून सांगितलं पाहिजे, दॅट इज रोल। महिला आयोग महिलांच्या मदतीसाठी आहे, महिला आयोग महिलांना वाचवण्यासाठी आहे, महिला आयोग आमच्या मुलींच्या तक्रारी ऐकण्यासाठी आहे। या बाई तर तक्रारी पण नाही ऐकतो। बारामतीच्या एका वकिलाच्या बायकोच्या 10-12 तक्रारी पडलेल्या आहेत, अजून त्याच्यावर कारवाई नाहीये। बांगर म्हणून ती महिला आहे, तिचा नवरा वकील आहे। म्हणजे काय काय करतात हे, काम काय करतात हे तरी कळू द्या ना आम्हाला, म्हणून आम्ही नट्टापट्टा म्हणतो। पण एका फलकाचा अर्थ मला लक्षात नाही आला, मैं मेकअप करके खडी तो सबसे बडी, अर्थ काय? हे बघा, या स्लोगन्स असतात, जेव्हा एखादा आंदोलन असतं किंवा एक निदर्शन असतं त्याच्यामध्ये एक चिमटा काढला जातो समोरच्या व्यक्तीला, तर तेवढाच आहे की बाबा बस मी नट्टापट्टा करून उभी आहे, आय एम ग्रेट। बरोबर संगीताजी, एका बाजूला चिमटा काढून झाला, तुम्ही मागणी करताय ती म्हणजे राजीनाम्या संदर्भातली, राजीनामा सरकारने घेतलाच नाही किंवा रुपाली चाकणकरांनी दिलाच नाही, तर पुढे काय? आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रत्येक चौकामध्ये 8-10 महिला बसतील आणि आम्ही चक्काजाम करू। पण आमचा विषय आज हा होता
की तटकरे साहेबांनी असं काय कॅलिबर पाहिलंय किंवा असं काय त्यांच्यामध्ये आहे की ते त्या पदावरनं दुसऱ्या महिलांना द्या ना, ज्यांना नॉलेज आहे. एखादी डॉक्टर, एखादी रिटायर्ड जज, वकील अशा द्या की ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे, महिलांच्या बाजूने त्या कुणाला द्यावा असं वाटतं आपल्याला? असं मला वाटतं की यांचा राजीनामा घेऊन एक चांगल्या व्यक्तीला ते पद द्यावं. बरोबर. पण संगीताताई, एका बाजूला रुपाली ठोंबरे पाटील तर त्यांच्याच पक्षाच्या आहेत, रुपाली चाकणकरही त्याच पक्षाच्या आहेत. रुपाली विरुद्ध रुपाली हे चित्र का? म्हणजे मला कळला नाही तुमचा प्रश्न. रुपाली ठोंबरे पाटीलही खरं तर राष्ट्रवादीच्याच आहेत, रुपाली चाकणकरही राष्ट्रवादीच्याच आहेत. दोन्ही रुपाली एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत. एकाच पक्षातील नेते मंडळी किंवा कार्यकर्ते एकमेकांबद्दल बोलणं टाळतात, मात्र आज त्याही रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी मागणी करताना दिसत आहे. तुम्ही जे म्हणालात की एखाद्या व्यक्तीला, योग्य व्यक्तीला हे संपूर्ण जे आहे त्या ठिकाणी महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं, रुपाली ठोंबरे पाटलांच्या नावाकडे तुम्ही सूचित करताय संगीताजी? नाही नाही नाही, मी रुपाली पाटील ठोंबरेंचं नाव सूचित करत नाहीये. बरं. रुपाली पाटील एक रस्त्यावरची कार्यकर्ती तुम्हाला सांगते. तिच्याकडे कोणीही तक्रार घेऊन गेलं, ती अर्ध्या रात्री जरी रुपालीला फोन केला की रुपाली असा असा प्रॉब्लेम झाला, ती उठून त्या जागी येते, पोलीस स्टेशनला येते, त्या महिलेसाठी येते, तिला धीर देते, खचू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. त्यामुळे तिच्यासाठी एक आपणापण आहे, म्हणजे आपलेपणा आहे तिच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी की ही लढाई पदासाठी नाहीये. मी जेवढं रुपालीला ओळखते, एकदाही रुपाली असं म्हणली नाही की मला ते मंडळ पाहिजे किंवा मला महिला आयोगावर जायचंय. फक्त त्यांचं म्हणणं आहे, जर तुम्ही महिलांना मदत करत नाही आहात, महिलांचं काम करत नाहीयेत आणि तुम्ही एका संविधानिक पदावर बसतायत, त्याच्याबरोबरच तुम्ही राष्ट्रवादीची पद, म्हणजे 2 पद आहेत त्यांच्याकडे. आणि जेव्हा राष्ट्रवादीच्या तुम्ही महिला अध्यक्ष आहे, उद्या जर त्यांचा एखादा मंत्री, त्यांचा एखादा खासदार जर बलात्काराच्या केसमध्ये आला, तर तुम्ही स्वतः पत्रकार, संपादक जे कोणी आहात, तुम्ही मला सांगा की इम्पार्शली निर्णय देऊ शकतील का? त्यांच्यावर त्यांच्या नेत्यांचं बर्डन येणार नाही का? त्यामुळे आम्ही म्हणतो वेगळ्या द्या ना कोणीतरी, पक्षाशी संबंध नसेल तरी चालेल, वेगळं द्या कोणीतरी की जे महिलांना न्याय देईल. मात्र आता या पुढच्या काळामध्ये, जसं आम्ही तुम्हाला पाहिलं होतं, तुम्ही फलटणला गेलेला होता, फलटणला जाऊन त्या ठिकाणी कुटुंबियांची भेटही घेतलेली होती. कुटुंबियांची नेमकी या क्षणाला असलेली अवस्था काय आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी जातोय, मात्र न्याय अजूनही प्रतीक्षेत आहे. न्याय कधीपर्यंत टप्प्यात येईल संगीताजी? मी बीडमध्ये गेलो होतो, त्यांच्या परिवाराला भेटलो, लिटरली अंगावर काटे आणण्यासारखी परिस्थिती आहे. बरं. त्यांची खूप हलाखीची परिस्थिती, म्हणजे कदाचित हिच्यामुळे यांचा सगळ्यांचा प्रोग्रेस झाला असता. बरं. पण हिच्या आत्महत्येमुळे हा प्रोग्रेस थांबला आणि त्यांच्या म्हणजे आई वडिलांची अवस्था फारच भयानक होती. आम्ही गेलो, आम्ही तिथं मी आणि अंधारे रुपालीशी भांडलो बरं का, आमचा वाद झाला. असं नाहीये की जर चुकीचे जिथं चूक होते तिथं आम्ही बोलतो ना. आम्ही रुपालीला सांगितलं, पालकमंत्री अजित दादा होते, का नाही आले, का नाही फोन केला? इमिजिएट दादांचा फोन आला, त्या परिवाराशी बोलले, पण कसे इमिजिएट ऍक्शन केली तिने तिथल्या तिथं आम्ही जेव्हा या गोष्टी बोललो. तर आता हा न्याय आहे ना, ही ऍक्च्युली मला तसं वाटतं ही आत्महत्याने हत्या आहे. म्हणजे तिला मारून टाकलंय लिटरली, इतकं तिला हॅरॅस केलं गेलंय फिजिकली, मेंटली, स्ट्रेसफुली. त्याच्यामुळे अशा अवस्थेमध्ये तिच्या आईवडिलांना रुपाली चाकणकर महिला आयोग अध्यक्षांनी भेटून धीर देणं गरजेचं होतं, पण त्यांना नाही. ते आपले एसपी बिस्पी सगळे घेऊन बसल्या आणि प्रेस कॉन्फरन्स घेतानाही त्यांनी त्या बनकरच्या बहिणीची स्क्रिप्ट वाचली. हो, काय तुम्ही करताय? ती तिथं होती का? मग ती हॉटेलमध्ये गेली का? काय? अहो, पहिलं तुम्ही तिला न्याय द्यायच्या गोष्टी करा, पोलीस इन्व्हेस्टिगेशन पूर्ण हो. त्याच्यानंतर सीएम डायरेक्ट हजारो लोकांच्या समोर सांगतायत, क्लीन चिट देतायत. किसने अधिकार दिया? कोणी अधिकार दिला सीएम साहेबांना की तुम्ही डिक्लेअर करा क्लीन चिट? इन्व्हेस्टिगेशन उद्या, माहिती द्यायचे, आरोपी आहेत, त्यांना शिक्षा तर करा. आधीच तुम्ही क्लीन चिट देऊन टाकताय. तर आम्ही म्हणजे अपेक्षा कशी करायची की तिला न्याय मिळेल आमच्या चकुलीला? बरोबर आहे, तुम्ही न्यायाची प्रतीक्षा यावेळेला करताना दिसून येतात. मात्र न्यायासाठी आज रस्त्यावरती उतरून आंदोलनं होत असल्याचं महाराष्ट्रभर आम्हाला पाहायला मिळतं. धन्यवाद संगीता तिवारी जी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात की काय नेमकी त्या संपूर्ण कुटुंबाची अवस्था या घडीला झालेली आहे आणि न्याय मिळवून देण्यासाठी थेट आता रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या